हॅलो फ्रेंड्स. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार. खरं तर मला हा व्लॉग आज सकाळपासूनच करायचा होता सुरू, पण मला सकाळच्या घाई गडबडीत धावपळीत मला वेळ नाही मिळाला. तर म्हणून मी आत्ता हा व्लॉग सुरू करत आहे. तर चला मग आता मी दाखवते की मी आज पूजा कशी मांडली आहे. ती आज गुरुवारची पूजा मी अशा प्रकारे मांडते, अशी सजावट करते. तर कशी वाटली तुम्हाला ही माझी पूजा मांडणी किंवा सजावट, ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आज आहे ना, माझ्या घरी हळदी कुंकू सुद्धा मी ठेवलं आहे. सो मला आज मी विचार करते की आधी स्वयंपाक सर्व करून घेऊ, कारण मग संध्याकाळी खूप धावपळ होईल का सगळं करेपर्यंत. म्हणून मग मी विचार केला की आधी स्वयंपाक म्हणजे जे नैवेद्य आहे ते सर्व कंप्लीट करून टाकून घेऊ. सो चला आता किचनमध्ये. तर हे बघा, आता आपण मी तर सर्व थोडीशी तयारी जी आहे मी करून ठेवली होती. मी आराध्याला स्कूलला सोडून आले, त्यानंतर मी ते कणिक भिजवून ठेवली होती. आणि जे डाळ भातला ते सुद्धा मी व्यवस्थित तांदूळ धुवून ठेवले होते. डाळसुद्धा स्वच्छ धुवून ठेवली होती. आता फक्त मला त्यामध्ये मीठ हळद सगळं टाकून कुकरला लावायची आहे. आणि इथे मी छोले भिजत ठेवले होते सकाळीच एकदम पहाटे, तर ते आता व्यवस्थित भिजले गेले आहेत. सो मी आज छोलेची भाजी बनवणार आहे. त्याच्यामुळे मग मी छोले आणि त्याच्यासाठी लागणारा जे कांदा, टोमॅटो, थोडंसं जे काय वाटण, हे सर्व मी आधीच चिरून ठेवलं होतं. त्याच्यामुळे मला आता ते सोपं जाईल पटापट स्वयंपाक करायला. अशी जर आपण तयारी आधी करून ठेवली तर मग जेवण पण पटापट होतं आणि पोट्यावर आपल्या किचनमध्ये पसारा राहत नाही. सो तिथे मी डाळ भाताचा कुकर लावला आणि मग लगेच मी भाजी फोडणीला द्यायला सुरुवात केली. छोले हे मी डायरेक्ट प्रेशर पॅनमध्येच बनवते, कारण की मग काय होतं की जे छोले आहेत ते शिजतात मऊ, आणि मग आपण ते बॉईल करून मग मसाला बनवून त्यात टाकण्यापेक्षा डायरेक्ट असे छोले तुम्ही नक्की ट्राय करून बघा. डायरेक्ट खूप छान लागतात आणि पटकनही होते आपली भाजी, वेळ जात नाही आपल्या ह्याच्यामध्ये. आणि आज गुरुवार असल्यामुळे मला गाईला सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे. सो मग मी ही आराध्याला स्कूलमधनं घेऊन येणार आणि मग मी गाईला नैवेद्य दाखवणार. असं म्हणजे आज संध्याकाळी खूपच धावपळ आहे त्याच्यामुळे. सो आता गोडमध्ये मी मागच्या गुरुवारी खीर बनवली होती. मग माझ्याकडे गुलाबजामचं पॅकेट होतं. सो मी विचार केला की मी गुलाबजाम बनवते म्हणून. तर माझ्याकडे एक छोटंसं पॅकेट, म्हणजे मोजून 15-20 गुलाबजाम होतील असं पॅकेट होतं रेडीमेड. तर मग मी विचार केला गुलाबजाम बनवायचे म्हणून. तर हे बघा, मी आता असे छोटे छोटे बॉल्स करून घेतले. तर आराध्याला हे गुलाबजाम खूप आवडतात आणि मी खूप महिन्यांनी घरी गुलाबजाम बनवले होते. कारण की आता सध्या आपण सगळे डाएट कॉन्शियस झालो आहोत, त्याच्यामुळे जास्त गोड गोड खात नाही. पण आता हे आपलं मार्गशीर्षचा गुरुवार आहे आणि गोड नैवेद्यात हवं, तर मग मी गुलाबजाम डिसाईड केलं बनवायचा. तर मी इकडे बाजूला शुगर सिरप बनवत ठेवलं होतं, साखरेचा पाक, आणि तोपर्यंत तेल तापलं होतं माझं, गरम झालं होतं. तर मग मी ह्याच्यामध्ये एक गुलाबजाम सोडले आणि मग ते फ्राय करून घेतले. तर मला इकडे एक सांगायचं आहे की मी आधी जिकडे राहत होते त्या काकींनी मला सांगितलं होतं की आपण जे गुलाबजाम आहेत ते असे थोडे गोल्डन, म्हणजे सोनेरी रंग आल्यावर आपण लगेच फ्राय करतो आणि बाहेर काढतो. तर असा कलर येईपर्यंत त्यांनी सांगितलेलं मला की थोडे फ्राय करायचे, म्हणजे ते खूप अजून टेस्टी लागतात गुलाबजाम. तर माझे असे सर्व गुलाबजाम फ्राय करून झाले आणि ते शुगर सिरप बनवून ठेवलं होतं ते थंड झालं. मग मला पुन्हा ते जरासं गरम करायला लागलं. तर मी तोपर्यंत ते गॅसवर ठेवलं परत गरम करायला. मग मी त्याच टाईममध्ये म्हटलं मी कॉफी पिते, कारण उपवास 2 दिवस आधी संकष्टी आणि मग आज गुरुवार, म्हणून मग मी विचार केला की कॉफी पिऊया. तर आता माझे गुलाबजाम, डाळ भात, भाजी तयार झाली आहे. तर हे झाल्यावर मग मला आता गाईला नैवेद्य दाखवायचं होतं. तर मग आमच्या इकडे बालाजी मंदिर आहे, तिकडे मी जाते नैवेद्य दाखवायला गाईंना. ते 12 ते 5 बंद असतं. तर मला संध्याकाळीच जायचं आहे, पण मग मी विचार केला की गाईंना 5 गायींना असं एक एक चपाती म्हणजे नैवेद्य आणि घरच्या देणं असं चपाती बनवून, बाकी ज्या आम्हाला लागणार आहेत त्या मी गरम गरमच बनवेन, कारण की मग त्या गरम खायलाच मजा येते थंडीच्या दिवसात, आणि बनवून ठेवलं तर त्या थंड होतील एवढ्या लवकर. म्हणून मग मी इथे चपाती बनवायला सुरुवात केली. तर आमच्या इकडे हे जे बालाजी मंदिर आहे खूप मोठं आहे आणि गाई
पण तिथे जवळजवळ 5-6 गायी आहेत, पण त्या जिथे मी नेते त्या एका लाईनीत अशा 5 गायी आहेत. तर मग मी 5ही गायींना नैवेद्य दाखवते तिकडे आणि बालाजी ची म्हणजे तिरुपती बालाजींची खूप मोठी मूर्ती आहे तिकडे. खूप प्रसन्न वाटतं मंदिरात. तर मग मी अशा प्रकारे सर्व चपात्या करता करता मध्येच कॉफीचा एक एक घोट घेत होते. तर माझ्या अशा प्रकारे सर्व मी चपात्या करून घेतल्या. आता इकडे बघा माझं सगळं जेवण तयार झालं आहे. जसं की डाळ, भात, भाजी, गोडमध्ये गुलाबजाम आणि मी ह्या ज्या बनवल्या होत्या त्या चपात्या. तर हे सर्व माझं आता जेवण स्वयंपाक जो आहे तो पूर्ण तयार झाला आहे. तर हे झाल्यावर मी माझं थोडंसं घर आवरून घेते आता आणि मग घर आवरल्यावर मला आराध्याला स्कूलला घ्यायला जायचं आहे. आता वेळ झाली आहे तिची स्कूल सुटायची पण. तर मी आधी घर आवरून घेते आणि मग आराध्याला मी स्कूलमध्ये घ्यायला जाते आणि मग तिकडून आल्यावर मी गाईला नैवेद्य दाखवायला जाते. तर हे बघा आता आम्ही स्कूलमधून मी घेऊन आले आराध्याला. मी तिला सांगितलं तू फ्रेश हो पटकन, तोपर्यंत मी इथे नैवेद्य डब्यामध्ये भरून घेते. तर हिची पहिली चपाती ह्यात मी पूर्ण नैवेद्य काढला कारण तिथे भात देत नाहीत गाईला. सो मी थोडंसं असं नैवेद्य म्हणून भात काढला गाईला आणि मग बाकीच्या ज्या चपाती आहेत ना त्याच्यात मी फक्त गूळ आणि चपाती असं आणि केळं असं मी हे करते. तर मी घरूनच हे बनवून नेते म्हणजे तिकडे गेल्यावर एक एक काढून मग गाईंना भरवायला होतं आपल्याला. तर मी हे बघा आता मंदिरात आली आहे. हे आहे आमच्या इकडचं बालाजी मंदिर. बघितलंत ना खूप मोठं आहे. ते खूप मोठं आहे. ते बैल आहेत म्हणजे इथे पण आहेत गाई आणि बैल आणि इथे ह्या ज्या 5 गाई आहेत त्या एका ह्याच्यात ठेवतात आणि काहीच करत नाहीत. म्हणजे मला आता माझं हे 4थं वर्ष आहे मी ह्या मंदिरात येते. तर मार्गशीर्ष महिन्यात असंही येतो आम्ही, पण मार्गशीर्ष महिन्यात खास करून येते गाईंना नैवेद्य दाखवायला. पण सुरुवातीला मला भीती वाटायची. पण आता मला त्या म्हणजे सवय झाली. सो मला आता काही वाटत नाही त्यांना खायला घालायला आणि खूप छान आणि प्रसन्न वाटतं त्यांना खायला दिल्यावर आणि त्याही अगदी आवडीने खायला येतात. हे बघा, तर मी आराध्याला सांगत होते, की "तू पण ये" म्हणून, पण ती घाबरत होती. ती म्हणते नको. मग ती शूट करत होती, मी जे भरवते ते आणि मग आम्ही तिकडून मी सर्व गायींना नैवेद्य देऊन, नमस्कार करून मग आम्ही आतमध्ये जे छोटे-छोटे असे देऊळ आहे, मग तिथे आम्ही गेलो आतमध्ये आणि मग तिकडे दर्शन घेऊन मी घरी आले कारण हळदी-कुंकूची तयारी करायची होती. तर हे बघा मी तयार झाली आणि मग मी हे माझी ही हळदी-कुंकूची तयारी होती, की पाणी, ज्यूस, फ्रूट्स, फुलं, वाहन म्हणून काहीतरी असं मी सर्व तयार करून ठेवलं कारण सगळ्यांचा उपवास असतो त्याच्यामुळे स्नॅक्स काही देऊ शकत नव्हती आणि मग त्याआधी मी देवीला नैवेद्य दाखवला आणि देवीला हळदी-कुंकू हे केलं. हळदी-कुंकू दिलं आणि मग देवीला नैवेद्य दाखवला. तर असं हे माझं नैवेद्याचं ताट ज्याच्यामध्ये छोलेची भाजी, डाळ, भात, चपाती आणि गोड घालून गुलाबजाम. तर अशा प्रकारे मी देवीला नैवेद्य दाखवला. तर कशी वाटली तुम्हाला ही माझी पूजा आणि हा व्लॉग आजचा कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.